नमस्कार. आपण रक्षाबंधनानिमित्त राखी बनवण्याची ऍक्टिव्हिटी करतोय. BMM 1 ते 5 साठी ही ऍक्टिव्हिटी आहे. याच्यासाठी घरातून मुलांना सामान आणायचं आहे. कात्री, स्कूल ग्लू, लिक्विड ग्लू, रुलर म्हणजेच मोजायची पट्टी आणि पेन्सिल. आणि सामान देण्यात येते. 2 कागद दिलेले जात आहेत क्राफ्टसाठीचे आणि त्याच्याबरोबर एक गोल कापून दिलेला आहे. त्याचबरोबर एक ग्लू डॉट दिलेला आहे फोमचा चिकटवण्यासाठी. त्याच्यानंतर एक पर्लचा स्टिकर म्हणजेच मोत्याचा स्टिकर दिलाय आणि एक फूल दिलंय आणि शेवटी एक रिबीन दिलेली आहे बांधण्यासाठी. ती रिबीन साधारण 1 फुटाच्या अंतराची कापायची आहे राखीसाठी बनवायला. आता सुरू करूया प्रोसिजर. तर यात आपण काय करतोय की साधारण हे जे 2 वेगवेगळ्या रंगाचे कागद मुलांना द्यायचे आहेत, तर त्याच्यावर आता आम्ही आखलेलं आहे पेन्सिल आणि पट्टीचा वापर करून. साधारण 1 सेंटीमीटर एवढ्या रुंदीच्या ह्या पट्ट्या आम्ही कापून घेतलेल्या आहेत आणि त्यांची आता जोडणी करायची आहे. तर 2 पट्ट्या प्रत्येकी रंगाच्या हव्या आहेत आपल्याला. एकूण 4 पट्ट्या हव्यात. तर त्या आता फोल्ड करून ठेवायच्या आहेत. फक्त त्यांना जरासा मध्यावर आपण घडी घालतोय आणि ठेवतोय. अशा या 4 पट्ट्यांना घड्या घालून झाल्या. आता त्या आपल्याला अरेंज करायच्या आहेत. तर एका रंगावर दुसरा रंग असं ठेवत चिकटवत सगळ्यात आधी एका रंगाची एक पट्टी घेतली आहे, ती आडवी धरून त्याच्या मध्यावर डिंक लावले म्हणजेच ग्लू लावले आणि त्याच्यावर बरोबर मध्यावर परपेंडिक्युलर दुसरी पट्टी लावून चिकटवली. पुन्हा एकदा त्याच्याच मध्ये ग्लू लावून दुसऱ्या रंगाची पट्टी आपण त्या दोन्ही पट्ट्यांच्या मधोमध लावणार आहोत. आहे त्याच्यात वेगळं. ओके, चालेल. आणि आता या पट्टीच्या वरती चौथी शेवटची पट्टी ही पुन्हा एकदा परपेंडिक्युलर लावतोय. आता हे झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा मध्यावर ग्लू लावला आणि एक पाकळी दुमडून अशी फोल्ड केली. आता दुसऱ्या रंगाची शेजारचीच त्याच्या पाकळी आपण बनवतोय. घडी घालायची फक्त आणि अशा त्या पाकळ्या छान बनत आहेत. खूप सोपी आहे ही राखी. खरं तर मुलांना बनवायला मजा येईल. तर याच्यावरती आपण फोमचा जो ग्लू डॉट दिलाय स्टिकर तो लावून फूल लावायचं आहे. पण त्याच्या आधी आपण आणखीन एक स्टेप करूया. सो ते राखी उलटी केलेली आहे आणि ती आपल्याला आपल्या लेसवरती चिकटवायची आहे. नाही, लेसवर व्यवस्थित लावायचं सेंटरला. लेस फोल्ड करून त्याच्या मध्यभागी सर्कल लावायचं आहे ते.
हां, लेसला घडी करून त्याचा मध्य सापडतो आपल्याला. मग तिथे डिंक लावून त्याच्यावर आधी आपण हे जे वर्तुळ दिलेलं आहे तुम्हाला सर्कल, आडवच करते पण. ते लावून घ्यायचे. आता या लेसच्या एका बाजूला हा गोल लावलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला राखी लावायची आहे. तर याच्यावर पुन्हा एकदा डिंक लावून, थोडं जास्त लावलं तर चालेल. हो थोडं जास्त लावलं तरी चालेल, उलट्या बाजूने. That looks nice. This has to come out. छान दिसतं. असंही लावलेलं आहे. आता याच्यावर ग्लू ची गरज नाही, ग्लू डॉट दिलाय आपल्याला. ते चिटकत नाही कारण का फोम. हां, फोम ग्लूनी पटकन चिकटत नाही म्हणून तिथं फोमचा स्टिकर दिलाय. दोन्ही बाजूंनी जो चिकटतो तो एक बाजू काढून ती खाली लावली आणि त्याच्यावर हे असं फूल लावलेलं आहे. आणि आता शेवटची स्टेप म्हणजे तो जो मोत्याचा स्टिकर आहे तो त्याच्या मध्यभागी लावला. अशी ही राखी आपली तयार झालेली आहे. थँक्यू. असं दिसते.